श्रोते हो, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके. या अंतर्गत आज ऐकूया नाव लौकिक हा अपर्णा सचिन पाटील लिखित ललितबंध. नावलौकिक जितका वजनदार तितकाच ताकदीचा, तितकाच आकर्षक असा शब्द. नावलौकिक लोकांकडे इतर लोक लवकर आकर्षित होतात. त्यांच्या नावलौकिकतेचा प्रभाव हीच त्या लोकांची ताकद असते. नावलौकिक सहजासहजी मिळत नाही. त्या पाठीमागं अनेक कष्ट लपलेले असतात. त्या व्यक्तीचं काम, कामातली कुशलता, त्या कामातलं ज्ञान, काम करण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी नावलौकिक मिळवून देतात. अर्थात ते सगळं लोकांच्या पसंतीत उतरणं महत्वाचं असतं. खूपदा हा नावलौकिक केवळ घराणेशाहीमुळेच मिळतो. सरकार घराण्यातला जन्म, राजेशाही वंशज, फिल्मी प्रसिद्ध व्यक्तींचं घराणं, राजकारणी घराणं, प्रसिद्ध व्यावसायिकांचं घराणं असा नावलौकिक वारसदारांना मिळतो. याउलट स्वबळावर, स्वकर्तृत्वावर मिळवलेला नावलौकिक आजन्म टिकवण्यासाठी तितकेच कष्ट आणि काळजीही घ्यावी लागते. असा नावलौकिक वारसदारांना मिळू शकतो, पण ते त्या व्यक्तीच्या गुणांवर अवलंबून असतं. वडिलांच्या प्रसिद्धीचा फायदा स्वतःच्या कामात किंवा समाजात बायको मुलांनाही होतोच, पण तो त्यांच्या पुरताच मर्यादित असतो. नावलौकिक मान सन्मान मिळवून देतो. समाजात मानाचं स्थान, प्रेम, विश्वास, पैसा नावलौकिकतेमुळेच मिळतो. पण याच नावलौकिकतेमुळे अनेक रखडलेली कामंही सहजतेनं होऊन जातात. किंबहुना कोणतीही कामं रखडून राहत नाहीत असंही आपण म्हणू शकतो. खरं तर नावलौकिक मिळवलेली लोक ही समाजात, समाजाच्या गऱ्हाड्यात, प्रेमात कायम इतकी गुंतलेली असतात की बऱ्याचदा त्यांचं वैयक्तिक आयुष्यही स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगता येत नाही. हव्या त्या गोष्टींना पाहिजे तेव्हा वेळ देता येत नाही. आपल्या कुटुंबाबाहेरच्या चौकटीतलं स्वीकारलेलं त्यांचं हे कार्यक्षेत्र एवढं विस्तारलेलं असतं की कधीकधी कुटुंबासाठी सुद्धा वेळ काढणं अवघड होऊन जातं. घेतलेला विडा त्यांना नजरेसमोर दिसत असतो की ज्यातून सहजासहजी माघारही घेता येत नाही. नावलौकिकतेचे जसे फायदे आहेत तसे तोटेही म्हणावे लागतील. नावलौकिक लोकांना त्यांच्या स्टेटसप्रमाणे नेहमी राहावं लागतं. किंबहुना तसा आवर्जून प्रयत्न तरी करावा लागतो. सर्वसामान्यांसारखं आयुष्य सहजासहजी जगणं त्यांना सहज शक्य होत नाही. किरकोळ काम करताना राहणीमानातली सहजता ते गमावून बसतात. छोट्या छोट्या गोष्टी करतानाही त्यांना विचारपूर्वक पावलं उचलावी लागतात. त्याचबरोबर ही अपार कष्टानं मिळवलेली नावलौकिकता क्षणार्धात एखाद्या चुकीच्या वागण्यानं धुळीस मिळू शकते याचं गांभीर्य सुद्धा त्यांना ठेवावं लागतं. किंबहुना ते असतंच. म्हणूनच स्वतःच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत याची ते नेहमीच काळजी घेतात. अशा लोकांवर समाजाची, प्रसारमाध्यमांची, शत्रूंची, मित्रांची, सर्वांचीच नजर खिळून असते. जितकी प्रसिद्धी यांच्या चांगल्या कामांची होते तितकीच प्रसिद्धी त्यांच्या चुकांची आणि वाईट कामांची सुद्धा होऊ शकते. अर्थात नावलौकिकतेचा गैरफायदा घेणारेही अनेक आहेत. मग हा फायदा कधीकधी ती व्यक्ती स्वतः घेत असते, तर कधीकधी त्या व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी किंवा कार्यकर्तेही घेत असतात. नावलौकिक मिळवल्यानंतर त्या ओघात वाहवत जाण्याची शक्यता खूप जास्त असते. लोकांचं मिळणारं प्रेम, सहजासहजी सगळ्या मिळणाऱ्या गोष्टी यामुळं हवेत असणाऱ्या या व्यक्तींनी सगळ्या गोष्टींचं गांभीर्य समजून घेऊन आपले पाय जमिनीवरच ठेवणं महत्वाचं आहे. नावलौकिक हा एक यशाच्या महत्वाच्या टप्प्यावर मिळालेला असतो. तो टप्पा लक्षात घेऊन आपण आपल्या ध्येयापासून दुरावत तर नाहीये ना याचीही काळजी घ्यावी. एक काळ नावलौकिकतेचा अशी असणारीही बरीच लोक आहेत की ज्यांना काही ठराविक काळापुरतीच नावलौकिकता मिळते. यानंतरचा काळ मात्र त्यांना पुन्हा एकाकी घालवावा लागतो. अशावेळी अशा लोकांना स्वतःला सावरता आलं पाहिजे. आपण आणि आपल्यावर मनापासून प्रेम करणारं आपलं कुटुंब हीच आपली खरी पुंजी आहे, जी आपण आयुष्यभर नीट सांभाळायला हवी. कितीही नावलौकिक मिळवला तरी कुटुंबाशिवाय त्या व्यक्तीला भक्कम असा आधार कुणाचाच नसतो.